व्यक्तिमत्वाचं देखील आपण करूया मनपूर्वक धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमानं. कोंडले संघाकडनं 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत. पहिला चेंडू हवेमध्ये आणि सरळ डिस्पॅच केला जाईल. कणखर सुरुवात आहे. सुस्वागतम षटकार 6. थँक्यू. चला टीम कोंडले संघ 12th मॅन पाठवून द्या प्लीज. पहिल्या चेंडूवर या 6 धावा येत आहेत. योगेशच्या अगेन्स्ट सरवलेला हा प्रति हल्ला अप्रतिम पद्धतीने यावेळेस या 6 धावा स्कोर कार्डवर. सरळ बॅटचा वापर केला आहे. थोडंसं टायमिंग यावेळेस फसेल आणि लॉंग ऑन मध्ये पकडले जातील. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर फटका फसला आणि खेळ झालाय समाप्त. फलंदाज बाद गॉन. जो मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाला टीम कोंडले या संघाकडनं. योग्य त्या पद्धतीने इथून योगेशच्या माध्यमाने हे प्रत्युत्तर दिलं जाते. अकुटप्याची लेंथ आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता दर्शवली जाते. या शॉर्ट कव्हर पॉइंटला फील्ड होईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 7 अंकांवर 7 रन्स ऑन अ कार्ड. जे विशालजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं होतं सुजित करिता ते देऊन सन्मानित केलं जाते. धन्यवाद. अँड हार्डलक टीम आडणे संघ आपण देखील खूप चांगले खेळतायत आणि थँक्यू सो मच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणाऱ्या 7 अंकांवर धावफलक. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑन द राईज खेळ ऑन साईडला चांगलं कनेक्शन आहे परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित. 5 संध्याकाळचं सत्र आहे. चेंडूचं एलिव्हेशन जर जास्तीत जास्त असेल ना तर चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये. कुठेतरी फटका छान पद्धतीने सजवला होता परंतु हा फटका फसला आणि पकडले गेले वाईट श्लॉंगनला. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज बाद गॉन. विकेट मिळते. 7 अंकांवर बसलेला हा दुसरा धक्का. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. टीम कोंडले हा संघ आपण पाहताय थोडासा अडचणीमध्ये या मॅच मध्ये. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मिस्टर अमर या फलंदाजाला आपण पाहताय. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे परंतु हा फटका देखील फसेल. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ 3 धक्के बसलेत. फलंदाज आलेत. फलंदाज परतीच्या प्रवासाला लागलेत. आणखी एक धक्का गॉन. मयूर पाटील थँक्यू. या संध्याकाळच्या सत्रामध्ये विद्यमान मयूरजी पाटील यांचं देखील शुभ आगमन झाले. पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग. वेलकम मयूरजी. आपलं देखील स्वागत आहे. 7 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3 धक्के बसलेत. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील असेल. टीम अकलोली आणि बोंबेपाडा संघ रेडी राहायचा आहे. कोलवर लेंथ हाताळली. धाव घेण्याचा मानस आहे. डायरेक्टली हिट अँड गॉन. कुठेतरी नामुष्की उडावली या मॅच मध्ये. आता म्हणू शकाल अति घाई. संघाला संकटात नाही. धावचीच्या रूपाने बसलेले आणखी ठेच. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज बाद. तो स्ट्राईकला होता तोच बाद. पोलीस पाटीलच बाद महाराष्ट्र पोलीस.
500 रुपये बक्षीस प्रसाद पाटील यांनी. थँक्यू. हितेंद्र भोईर यांकरिता कॅश प्राईज लागतंय. प्रसादजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज लागलं जात आहे. जर कॅश घ्याल तर 500 रुपयांचा कॅश प्राईज, डायबिंग एफर्ट टाकाल आणि डायबिंग एफर्ट टाकून जर कॅश घ्याल तर 1000 रुपयांचा कॅश प्राईज. हितेंद्र भोईर जे वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत त्यांनाच आपण पाहत आहेत. थर्ड मॅनमध्ये 7 अंकांवर धावफलक, 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. नव्याने बॅटर गुड्डू या फलंदाजाला आपण पाहू शकाल. प्रतीक या फलंदाजाला आपण पाहत आहे. खोलवर लेन जिथून हाताळण्याचा मानस, इथून धाव घेण्याचा प्रयत्न तो थोडासा कुठेतरी विखुरला गेला. चांगली गोलंदाजी प्रतीककडनं इथून पाहायला मिळते. या दुसऱ्या षटकाची सुरुवात जी अतिशय सुरेख झाली. पहा पहिल्या षटकामध्ये विकेटवर विकेट गेलेत. एक फलंदाज आला, दुसरा फलंदाज परतीच्या प्रवासाला लागला, तदनंतर धावचीच्या रूपाने आणखी फलंदाजाला बाद व्हावं लागलं आणि म्हणूनच या मॅचमध्ये कुठेतरी कोंडले संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. चांगलं कनेक्शन आहे परंतु हा फटका देखील फसेल. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने परंतु ते बनतील यावेळेस दर्शक. एक मोमेंटला वाटलं फटका कुठेतरी फसणार अलीकडे परंतु सरळ चिडून निघून जातोय. बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. प्रतीकच्या अगेन्स्ट आलेला षटकार 6. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आणि सरळ चेंडूला फेकून दिलं जाते. बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. 13 धावा या स्कोर कडे. पाय इथून 4 चेंडू शिल्लक आहेत. आता प्रयत्न ते वाढवावेच लागतील. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, प्रयत्न वाळूचे कण रगडीतात तेलही गळे. जरूर विकेट गेल्यात परंतु इथून स्थिरता आणि स्टेबिलिटी देणं गरजेची गोष्ट आहे. ऑनसाइडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु यावेळेस मस्तकाला दस्तक देऊन एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. धावेंचा सिलसिला झालाय सुरू. गुड्डूच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा. या 4 धावा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 17 अंकांवर. ती धावसंख्या कुठेतरी थोडीशी कमी झाली होती, त्या धावसंख्येला कुठेतरी वेग दिला गेलाय. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिस्पॅच. अप्रतिम स्ट्राइक. थेट VIP डाईसला अभिवादन करणारा हा झन्नाडेदार षटकार 6. समोरच्या दिशेने खेळला आणि जिथून आपण पाहताय काय एलिव्हेशन होतं. अप्रतिम कनेक्शन प्रॉपरली आणि सरळ VIP डाईसला सलामी करणारा हा षटकार आहे. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. 2-3-4 स्कोर कार्ड आपण पाहताय. 23 धावा झाल्यात, 4 धक्के बसल्यात आणि 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून मिस्टर प्रतीक जो सुसज्जित होईल. थोडासा मागणा ठरला गेला. 4 चेंडूगणिक आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात प्रतीकने या षटकामध्ये. स्लाइस झाला या चेंडू. थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जाते. गुड्डूने जी इनिंग खेळले ना, कुठेतरी जी नौका डुबतीच्या मार्गाला चालली होती कोंडले या संघाची, त्याला कुठेतरी स्टेबिलिटी दिले. मध्यंतरी मात्र आपण पाहता किनाऱ्यावर आणण्याचं काम केले. 25 धावा या स्कोर कार्डवर झाल्यात. आता शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून प्रतीक सुसज्जित होईल. यावेळेस अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न झाला. सरळ चेंडू या निरीक्षक यांच्या हातखंडामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. टीम कोंडले हा संघ अर्थातच विजयी होण्याकरिता 26 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करावा लागेल. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही ते देखील पाहण्यायोग्य. जास्त वेळ घेऊ नका. लगेचच क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता आपण मार्गस्थ व्हा आणि 2 सलामीवीर आपण मैदानाच्या दिशेने यायचं आहे. ऑनस्क्रीन आपण पाहत आहे कुठेतरी आज जो परफॉर्मन्स व्हायला पाहिजे होता तो परफॉर्मन्स झाला नाही. किरणजी पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि एन्जॉय करतात विशेष करून या मॅचला. आणि एन्जॉय ग्रुप तो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला नेहमीच सातत्य हे दाखवावंच लागतं. म्हणून मी नेहमीच म्हणतो वेळ जोपर्यंत आहे त्या वेळेकरिता मेहनत करा. एकदा का वेळ निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय हा तुमच्याकडे राहत नाही. सुनीलजी जाधव या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमाने केला जाईल टॉस.
टॉसचा कॉल तो केला जाईल. दोन्ही संघ आमने सामने असतील, जिथे अकोलोली संघ बोंबेपाडा या संघाशी दोनात करताना पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सकाळच्या सत्रामधील अतिक्षणचित्र फार महत्त्वाचे होते, कारण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज जी संकल्पना आखली होती, विशेष करून संपूर्ण जय हनुमान संघाने ती संकल्पना सत्यामध्ये साकारले. विद्यमान उमेशजी जाधव आणि विद्यमान जयवंतजी गवारी ते देखील या मॅचचा आस्वाद घेतात. आणि विशेष करून जो बडोदा हायवे आहे ना, तिथून तो या मॅचचा आस्वाद घेतात. आणि त्या मान्यवरांना मी विनंती करतो, या पण मुख्य मंचावर येऊन आसन असतं व्हायचं आहे. उमेशजी जाधव, जयवंतजी गवारी. या स्पर्धेकरिता जयवंतजी गवारी यांच्या माध्यमानं 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य जे आपल्याला मिळाले, आणि त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन आसन असतं व्हायचं आहे. 12 चेंडू शिल्लक असतील आणि 26 धावसंख्येची गरज आहे. आज आमचे साथी समालोचक मित्र शाहीद याचं देखील कौतुक आहे, आणि तदनंतर विवेक वाघ. आज पहिल्यांदा गाठभेट झाली, परंतु आपला देखील एक चांगला गोड आवाज आहे. आजचा दिवस विशेष करून मी उपलब्ध आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये आपण आज देखील चांगल्या पद्धतीची संधी आहे, ती संधी आपण उचलून धरा आणि संधीचं सोनं करा. 25 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. 26 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करायचा आहे, आणि हा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने. योगेश पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने डिस्पॅच केला जाईल. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास. षटकार 6. मागील मॅचचा हिरो जिथून सोडलं होतं तिथूनच सुरुवात केली. षटकाराने सांगता झाली होती आणि षटकारानेच ही सुरुवात केली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डिस्पॅच केला जाईल तोच फटका. जडू काही अगोदरच्या चेंडूची हायलाइट आहे की काय. व्हाट अ शॉट, इनक्रेडिबल हिट, दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार 6. सहा धावा येत आहेत आणि 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. सामना लगत आणला आणि जवळ देखील आणलाय. 2 चेंडूवर मनसुबे क्लिअर केलेत योगेशने. आणखी एक प्रहार, यावेळेस तगडा. सरळ चेंडू सीमा रेषा पार. त्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीला अभिवादन करणारा आणखी एक झन्नाडेदार. षटकार 6. 3 चेंडू गडी 3 षटकार, आणि या सलग 3 षटकाराने धावफलक जाऊन पोहोचला 18 या अंकांवर. काय चौथा येईल. दॅट्स अ फ्लॅटेड अँड फ्युरियस. पहिल्या 4 चेंडू गडी म्हणायचं झालं तर योगेशने मेला लुटलाय. आता 2 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. व्हॉट अ इनक्रेडिबल बॅटिंग, फंटास्टिक टायमिंग. ऑन साइडला स्लॉक केलं या चेंडूला, आणि सरळ चेंडू निघून गेला वाईडिश लॉंग ऑनला. 6 धावेंकरिता 2 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काय स्ट्रॉंग फिनिश होईल. हलक्याशा हाताने टॅप केलंय या चेंडूला. आपण पाहू शकाल एक सिंगल धाव येते. पहा, मागील मॅच मध्ये एक षटकार आला होता, आणि या मॅच मध्ये 4 षटकार, म्हणजे लागोपाठ 5 षटकार मारलेत योगेशने. आणखी एक जर आला असता तर रेकॉर्ड घटित झाला असता. राजेशजी तरे यांच्याकडनं योगेशच्या या फलंदाजीकरिता 1500 रुपयांचं कॅश प्राइज, आणि तदनंतर महेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. या अगोदर मॅच विनिंग करून दिली होती, आणि त्याकरिता 3000 रुपयांचं कॅश प्राइज आलं होतं. आणि यावेळेस पुन्हा एकदा मॅच विनिंग करून दिलंय, आणि जवळजवळ 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले. म्हणजेच हा दिवसच नाही तर हा आठवडा सोडवला योगेशने. नेक्स्ट मॅच जी लगेचच ऑन होते, बोंबेपाडा आणि टीम अकलोली या 2 संघादरम्यान लढत आहे. बोंबेपाडा संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याकरिता तो मार्गस्थ झाला. अकलोली संघ, चला 2 बॅटर घाई करा.